नमस्कार मित्रांनो, सर्वांचं मनापासून स्वागत आहे कल्पेश साळुंखे या YouTube चॅनलवरती। आणि मी आशा करतो की सर्व स्वस्त असतील आणि मस्त असतील। ज्या ट्रायपॉड बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही आहे, कोणीच हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड केलेला नाहीये। जो मी ट्रायपॉड मागवलेला आहे त्याचा जो रिअल जो एक रिव्ह्यू आहे, माझा प्रत्यक्ष माझा स्वतःचा अनुभव जो आहे तो मी तुमच्या समोर सांगणार आहे। तर मित्रांनो, आजच्या या डिजिटेकच्या ट्रायपॉड मध्ये कोणते फीचर्स तुम्हाला मिळतील, त्याची लेंथ कशी असेल, त्याची बिल्ड क्वालिटी कशी असेल, हा 360 फिरेल का, याचा अप अँड डाऊन जी मूवमेंट आहे ती होते का, किंवा याच्यासोबत त्याची बॅग मिळाली आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की याची प्राइस तुम्हाला कम्फर्टेबल आहे का, कन्व्हिनियंट आहे का। सगळ्यात अगोदर तुम्हाला मी कोणती कंपनी ते सांगतो। सगळ्यात अगोदर जाणून घेऊया मित्रांनो की हे कोणती कंपनी आहे। डिजिटेक नावाची ही कंपनी आहे। डीवी ट्रायपॉड DTR 550LW नावाची ही कंपनी आहे। हा खूप स्ट्रॉंग बिल्ड क्वालिटीचा हा ट्रायपॉड आहे मित्रांनो। तर सगळे फीचर आपण याची जाणून घेणार आहोत। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मित्रांनो बघा, याचं जे पकड आहे ही खूप मजबूत आहे आणि याचं वजन हे खूप छानपणे पकडू शकतं। आणि आपण ने आण करण्यासाठी सुद्धा हा ट्रायपॉडला जो त्यांनी पकड करण्यासाठी किंवा पकडण्यासाठी जी जागा दिलेली, जे हँडल बनवलं ते खूप चांगल्या दर्जाचं आहे, खूप चांगल्या क्वालिटीचं आहे। तुम्ही दुसरं फीचर बघू शकतात मित्रांनो की याची जी बिल्ड क्वालिटी खूप स्ट्रॉंग असल्या कारणाने हा जो ट्रायपॉड आहे दीर्घकाळ तुमच्याकडे टिकू शकतो आणि चांगला चालू शकतो। तर तिसरं जे फीचर आहे मित्रांनो बघा इकडे, या ठिकाणी तुमची जी नेक आहे याची तुम्ही वरती खाली करण्यासाठी इथून बघा, तुम्ही इथून याला वरती खाली करू शकता। इथून ते ॲक्च्युली आहे पण ते तुम्हाला दाखवण्यासाठी बघा अशा पद्धतीने तुम्ही हे वरती किंवा खाली इथून तुम्ही करू शकतात, मूवमेंट करू शकतात। तर याची जी हाईट आहे मित्रांनो ती आहे 5.7 फीट, म्हणजे जवळजवळ 6 फुटापर्यंत याची हाईट जाते। आणि प्लस तुमची ही जी नेक आहे ही नेक सुद्धा तुम्हाला खूप कामाची आहे। ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं मी, तुम्ही इथून त्याची ॲडजस्टमेंट करू शकता। तर आता आपण याची एक्झॅक्टली हाईट कशी आहे तुम्हाला दाखवतो, ते कसं ओपन होतं, फोल्ड कसं होतं हे तुम्ही प्रत्यक्ष बघा आता। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या दोन क्लिपा दिसतात। ही जी क्लिप आहे वरच्या रॉडची आहे आणि खालची क्लिप बघा ही ओपन केल्यानंतर तुम्हाला हे ओपन होतंय। त्याच्यानंतर तुम्हाला हे बंद करायचं आहे। सेम प्रोसिजर तुम्हाला तिघांसोबत करायची। हे खालचं तुम्हाला हे ओपन केल्यानंतर तुम्ही बंद करायचं आहे, नंतर सेम इथेही करायचं आहे तुम्हाला। हे ओपन झाल्यानंतर तुम्हाला हे बघा, तर अशा पद्धतीने तुमचं हे जे ट्रायपॉड आहे हे इथपर्यंत ओपन झालेलं आहे। याच्यापेक्षा तुम्हाला अजून जर हाईट जर लागत असेल तर तुम्हाला बघा ती वरची जी क्लिप आहे ती तुम्ही ओपन केलेली नाहीये, ती तुम्ही ओपन करून अजून तुम्ही याची हाईट हे वाढवू शकता। तर बघा तुम्हाला या ठिकाणी दिसेल की याची हाईट अजून वाढलेली आहे, हे बघा। तर तुमची जी हाईट आहे ही जवळजवळ जाते 5.7 इतकी याची हाईट आहे। तर मित्रांनो इथे आपल्याला पुरेशी जागा सुद्धा नाहीये, तिची हाईट खूप छान आहे। तर हे तुम्हाला खूप प्रोफेशनल असं ट्रायपॉड स्टँड आहे जे तुम्ही यूज करू शकतात। तर बघा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी हे हुक दिसत असेल, तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी जे हुक आहे ते ॲक्च्युली जेव्हा आपण आउटडोर शूटिंग करतो ना त्यावेळी हे थोडं शेक होत असतं स्टँड। त्यामुळे इथे तुम्ही जर वजन जर टाकलं व एक किलो किंवा 2 किलो 3 किलो पर्यंत हे वजन हे होल्ड करू शकतं आणि त्यामुळे त्याची स्टॅबिलिटी मेंटेन राहू शकते। तर याच्यासाठी हे हुक या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक फोल्ड करण्यासाठी म्हणजे ट्रायपॉड जेणेकरून तुम्हाला या बॉक्समध्ये ठेवता येईल व्यवस्थित फोल्ड करून, तर त्यासाठी तुम्हाला हे फोल्ड करण्यासाठी हे आधी लेफ्ट साईडला टर्न करायचं आहे आणि जेणेकरून तुम्ही याला क्लोज करू शकतात, असं फोल्ड करू शकतात आणि फोल्ड केल्यानंतर तुम्ही ट्रायपॉड याच्यात ठेवू शकतात। ओके, तर या पद्धतीने याचा यूज होता। तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जर 360 जर शॉट घ्यायचा असेल तर या ठिकाणी बघा हे जे हँडल दिसतंय तुम्हाला, याच्याने तुम्ही पूर्ण 360 मध्ये तुमचा कॅमेरा फिरवू शकतात। तुम्हाला कॅमेरा लावूनही दाखवेल मी, बघा या ठिकाणी असं 360 तुम्ही घेऊ शकतात। आणि तुम्हाला जर अप अँड डाऊन जर शॉट लागत असेल तर त्यासाठी सुद्धा इथे प्रोव्हिजन दिलेलं आहे की तुम्ही ह्या ठिकाणी याला पुश किंवा पुल करून तुम्ही अप अँड डाऊनचे शॉट्स घेऊ शकतात। तर या प्रकारे याचं फंक्शन आहे। तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो की इथे हा नट जो दिलेला आहे, इथे हे जे दिलेलं आहे याला जर मी लेफ्ट साईडला जर फिरवलं, याला जर ढिलं केलं तर ही जी नेक आहे याची ही डायरेक्ट खाली येते। बघा तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा याला न फिरवता सुद्धा तुम्ही सुद्धा याला खालीवरती तुम्ही करू शकता। तर तुम्हाला जी लेंथ जी हाईट लागत असेल नेकची त्या हाईटला घेऊन तुम्ही तिथे फिट करू शकतात नटला। तर बघा आता मी ह्या हाईटला त्याला फिट करतोय, आता हे फिट झालेलं आहे।
तर मित्रांनो तुम्हाला ही जी क्लिप दिसत असेल पुढे लावलेली आहे ती ॲक्च्युली मोबाईल किंवा कॅमेरा होल्ड करण्यासाठी, ॲक्च्युअलमध्ये ती मोबाईल होल्ड करण्यासाठी ही क्लिप इथे दिलेली मित्रांनो. पण ही जी क्लिप आहे ही पॅकिंग सोबतच आलेली आहे. तुम्ही जेव्हा ही ऑर्डर कराल तेव्हा तुम्हाला त्याच्यासोबत ही क्लिपसुद्धा मिळेल. आणि ह्या ठिकाणी तुम्ही मोबाईल कसा लावायचा हे तुम्हाला मी दाखवतो आता. तर बघा बॅक साईडला इथे कॅमेरा आहे. तुम्ही ते हे जो पोर्शन आहे खाली करायचं आहे आणि असं केल्यानंतर तुम्ही मोबाईल तिथे लावू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा मोबाईल इथे फिट करू शकतात आणि तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार अप डाऊन जसं तुम्हाला अँगल हवा आहे तसा अँगल तुम्ही इथे घेऊ शकतात. मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता की ही बॅग जी ही याच्यासोबतच तुम्हाला येत असते. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा ऑर्डर कराल तर त्यामुळे तुम्हाला या पूर्ण गोष्टी म्हणजे जसं की क्लिप, ही जी क्लिप आहे ही क्लिपसुद्धा तुम्हाला याच्यासोबतच मिळेल. त्याच्यासोबत तुम्हाला बॅगही तुम्हाला कॅरी करण्यासाठी ही खूप युजफुल आहे आणि ही तुम्हाला सुद्धा याच्यासोबतच फ्री मिळेल. तुमचा पूर्ण व्हिडिओ शूट झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही क्लोजिंग याची कशी कराल आणि कसं तुम्ही याच्यात कॅरी करून घेऊन जाऊ शकता परत, तर त्याचं तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. त्याचं एक शॉर्ट पॅकेजिंग मी तुम्हाला दाखवतो की याला एक्झॅक्टली कसं फोल्ड करावं आणि आपल्या या तुमच्या कॅरी बॅगमध्ये ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात अगोदर तुम्हाला मी बोललो इथे याला तुम्ही असं करून फोल्ड करू शकतात. त्यानंतर तुम्ही ह्या नटला डायरेक्ट ढिला केल्यानंतर याला फोल्ड इथून सोडायचं आहे. नंतर पॅक करा या नटला. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे हँडल आहे यालाही तुम्ही खाली करू शकतात आणि या ठिकाणी बघा इथे जिथे जागा आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला बंद करायचं आहे. बस तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करून या ठिकाणी तुमच्या ह्या बॅगमध्ये सहज ठेवू शकतात. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो म्हणजे हा जो ट्रायपॉड आज आपण बघितला मित्रांनो, डिजिटेकचा ट्रायपॉड, याची किंमत किती. तर हा जो ट्रायपॉड आहे मित्रांनो मी ॲमेझॉनवरून मागवला आहे आणि याची किंमत आहे 1549 म्हणजे 1550. आणि याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय. जर तुम्हाला ट्रायपॉड विकत घ्यायचा असेल तर तुम्ही त्या लिंकला क्लिक करून तुम्ही तिथे जाऊन ॲमेझॉनवरून तुम्ही परचेस करू शकता. तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि जर वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर काही अडचण असेल तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ यांची नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत राहील. कारण आपण व्हिडिओ बनवतो मित्रांनो फक्त आणि फक्त स्वप्न बघणाऱ्यांसाठी, फॉर द ड्रीमर्स. स्टे हेल्दी, बी वेल्दी. थँक्यू सो मच.